आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। उद्धव ठाकरेंच्या समोर पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी आव्हान, संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी। उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार। विधान परिषदेवर जाण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती केली। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी आम्हा सर्वांची इच्छा। संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधान परिषद राज्यसभेमध्ये मवियाला एकमेकांना मदत करावी लागेल, राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना आमदार होण्यासाठी विधान परिषद एकमेव पर्याय। इतर लोकांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्यास ते आमदार होतील, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये होणारी पोटनिवडणूक एकतर्फी राहील, मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य। इतर पक्षाचे नेते बारामतीमध्ये उमेदवार देणार नाहीत अशी चर्चा असल्याचंही शिरसाटांचं विधान। दोन्ही राष्ट्रवादींबाबत निर्णय घेण्यास शरद पवार सक्षम। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं न येणं हा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न। जयंत पाटलांचंही अजितदादांसोबत बोलणं झालं असेल तर ते वैयक्तिक, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघातावरून बजरंग सोनवणेंकडून आणखीन एक शंका उपस्थित। विमान अपघाताच्या वेळेला अजित पवारांच्या सोबत पीए का नव्हते? अजितदादांचा विमान अपघाताची चौकशी व्हावी। विमान अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार, बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं हे अजितदादांचं स्वप्न होतं। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं बोलणं आमच्या समोर झालं होतं, सयाजी शिंदेंचा दावा। चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर, 6 वर्ष महापौर पद, 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि उपमहापौर पदही देण्याची ऑफर। चर्चा सुरू, तर शिवसेनेला फॉर्म्युला मान्य नसल्यास भाजप विरोधी पक्षात बसणार, सूत्रांची माहिती। काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार, पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका। मुंबईतील नेत्यांच्या बैठकीमध्ये पक्ष नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। बांगलादेशी मुक्त मुंबई करू, मुंबईचा रंग भगवाच राहील, रितू तावडेंचं वक्तव्य। तर बांगलादेशी मुक्त करण्याचं धोरण महापौरांच्या हातामध्ये नाही, महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोललं पाहिजे, राऊतांचा टोला। आमच्या दबावापोटी भाजपने मुंबईमध्ये हिंदू महापौर दिला, राऊतांचा दावा। रितू तावडे देखील काँग्रेसच्याच नेत्या होत्या। मुंबईतला मराठी माणूस हा हिंदू हे भाजपला कळालं। रितू तावडेंच्या महापौरपदाच्या घोषणेवर संजय राऊतांचं वक्तव्य। आमच्यामुळेच महापौर झाला असं चित्र ठाकरेंची शिवसेना तयार करेल, मंत्री संजय शिरसाटांची ठाकरे सेनेवर टीका। मराठी महापौर झाल्याचा मुंबईकरांना आनंद, शिरसाटांचं वक्तव्य। बांगलादेशात हिंदूंची हत्या, पंतप्रधान मोदी गप्प। पंतप्रधान मोदी आणि निर्मला सीतारमण यांच्याकडून हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशींना मदत, राऊतांचा दावा। तर घुसखोर बांगलादेशींना मुंबईतून, देशातून हाकलून द्यावं, राऊतांचं वक्तव्य। बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात भूमिका घेताच राऊत अस्वस्थ झालीत। घुसखोरांच्या जीवावर पालिका जिंकण्याचं स्वप्न मुंबईकरांनी उद्ध्वस्त केलं, संजय राऊतांच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांचा पलटवार। जिल्हा परिषदेच्या मतदानानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांनी मानले मतदारांचे आभार। अजितदादांचं कार्य आणि विचार अधिक सक्षमपणे पुढे जात आहेत, सुनेत्र पवारांकडून पोस्ट शेअर। 12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी राज्यभरात 70 ते 75% मतदान झाल्याचा अंदाज। 7438 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद, उद्या निकाल जाहीर होणार। सोलापुरातील मोहोळमध्ये ईव्हीएम धाब्यावर सापडल्याप्रकरणी उमेश पाटलांचा आक्रमक पवित्रा। ईव्हीएम अतिरिक्त असून त्यावर कोणतेही मतदान झालं नसल्याची प्रशासनाची माहिती। ईव्हीएम ताब्यामध्ये घेऊन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलं, तर अधिकाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। डमी मशीन हजारो वेळा दाबूनही बंद पडत नाही, ठाकरेंच्या सेनेचे भास्कर जाधवांचं वक्तव्य। मग निवडणूक आयोगाकडून चांगली दर्जेदार मशीन कशी बंद पडतात? ग्रामीण भागामधील मतदान कमी करण्याचा हा डाव, आमदार भास्कर जाधवांकडून संशय व्यक्त। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या राजकीय बातम्या। पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची उद्या निवडणूक। भाजपकडून मंजुषा नागपुरे महापौर पदाच्या उमेदवार, तर अजितदादांच्या जाण्यामुळे महापौर उपमहापौर निवडीनंतर जल्लोष केला जाणार नाही, भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांची माहिती। कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंचे बेपत्ता नगरसेवक भाजपा आमदार आणि महापौरांसोबत एकाच मंचावर, इतके दिवस कुठे होतात असा प्रश्न विचारताच नगरसेवक राहुल कोट यांनी पळ काढला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून पालकमंत्रीपद रिक्त, पालकमंत्रीपद शिवसेनेला द्यावं, आमदार चंद्रकांत रघुवंशींची मागणी। कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर पालकमंत्री नसल्यानं नंदुरबारमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली। तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत आरएसएसवर निशाणा, तर दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा, छगन भुजबळांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तौरल इंडिया प्रकल्पाचं उद्घाटन, सुप्यामध्ये काही लोक उद्योगांना त्रास देतात, मात्र आता गुंडशाही झुंडशाही खपून घेणार नाही, फडणवीसांचा इशारा। देशात सर्वात मोठा जीडीपी जैन समाज तयार करतो, जैन समाज मोठ्या प्रमाणात दान देखील करतो, जिथे जैन समाज असतो तिथे पैशांची कमतरता नसते, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान।
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर शहरामध्ये 2 उमेदवारांमध्ये पोलिसांसमोर हाणामारी. शिंदेच्या शिवसेनेचे दिलीप निरफळ आणि अपक्ष उमेदवार मुंदडा यांच्यामध्ये वाद. जिल्हा परिषद निवडणुकीवरून हाणामारी झाल्याची माहिती. पैठण तालुक्यामधल्या पाचोड मतदान केंद्रावर आमदार विलास भुमरे यांच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्याचं प्रकरण. जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 कर्मचाऱ्यांचं निलंबन. मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी आणि एका होमगार्डवर कारवाई. नाशिकमध्ये विमानतळ विस्तारीकरणाचा शासकीय सोहळा. नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा फेटे बांधून गौरव. मुख्यमंत्री आज नाशिक जिल्ह्यामध्ये आले असल्यानं भाजप नगरसेवकांना मानाचं स्थान.